नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी राज्याच्या दृष्टीने पाडव्याच्या मुहूर्तावरती राज्यभरातील बंद असलेली मंदिरं ही अखेर आता खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. गेल्या 8 महिन्यांपासून राज्यभरातली मंदिरं बंद आहेत. आता अखेर राज्य सरकारने मंदिरं खुली करण्यासंदर्भातली ही महत्त्वाची घोषणा केली आहे. अनलॉक 5 मध्ये आपण पाहिलं, हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह सुरू करण्यात आली होती. मंदिरं मात्र बंदच होती. मात्र आता अखेर मंदिरं भक्तांसाठी खुली होणार आहेत. मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं देखील झाली होती आणि त्यानंतर आता अखेर मंदिरं खुली होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना अद्याप संपलेला नाहीये आणि त्यामुळे मंदिर परिसरात योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. सण साजरे करत असताना जशी शिस्त पाळली जाते तसंच आता देखील मंदिरांमध्ये देखील ही शिस्त पाळावी लागणार आहे आणि तशी पाळली जावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलंय. तर आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून मंदिरं उघडण्यासाठी भाजपकडून देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली आणि आता अखेर पाडव्याच्या मुहूर्तावरती मंदिरं सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हिंदुत्व विसरण्याचा प्रश्न नाही. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे मागच्या 4 महिन्यात आपण पाहिलं, ज्या पद्धतीनं संख्या वाढली कोरोनाग्रस्त रुग्णांची, त्यात टप्प्याटप्प्याने काही गोष्टी उघडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून आपण मग हळूहळू रेल्वे सुरू केल्या, सगळ्याच गोष्टी हळूहळू आपण उघडतोय आणि शेवटी धार्मिक स्थळं जी आहेत ती आता उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला. दिवाळी होते आणि दिवाळी झाल्यानंतर या संबंधात आता मंदिरात एकत्रित जमण्याची संख्या देखील मर्यादित असली पाहिजे. मास्क घालून सगळे मंदिरात आले पाहिजेत. ही सगळ्या मर्यादा त्यात आहेत. पण प्रार्थना स्थळात आजही मोठ्या संख्येनं लोकांनी एकत्रित येऊ नये असं आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे. आणि याच महत्त्वाच्या घोषणेविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे सध्या आपल्या सोबत आहेत फोनवरून. प्रफुल्ल, खरं तर याच मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय राज्यात राजकारण सुरू आहे. राजकारणाचा महत्त्वाचा मुद्दा खरं तर बनला होता मंदिरं कधी उघडणार या संदर्भात. विरोधी पक्षानं भाजपनं मोठी आंदोलनं देखील केलेली आहेत. अशामध्ये सरकारचा हा निर्णय नेमका काय अर्थ काढायचा? नक्कीच एक मोठा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतला. आपण जर पाहिलं तर गेल्या 2 महिन्यापासून भाजप असेल आणि भाजपच्या विविध धार्मिक सेलचे जे सदस्य असतील यांनी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन मंदिर उघडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील होते आणि अनेक मंदिरांमध्ये म्हणजे विशेषतः पंढरपूर असेल, त्याचबरोबर शिर्डीचं साई मंदिर असेल, या ठिकाणी मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन देखील या ठिकाणी झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की पाडव्यापासून राज्यातले सर्व धार्मिक स्थळ जे आहेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्याकडे पुन्हा येणार आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी सर देखील आपल्या सोबत आहेत. प्रशांत सर, कसे पाहता सरकारच्या या निर्णयाकडे? निश्चितच या निर्णयाचं आम्ही अतिशय मनापासून स्वागत करीत आहोत. राज्य सरकारने दीपावलीच्या पार्श्वभूमीवरती, दीपावली आता चालू आहे आणि हा सर्व भाविकांना, महाराष्ट्रातल्या तमाम भाविकांना हा अतिशय चांगली भेट दीपावलीची दिली आहे असेच आम्ही मानतो. आणि विश्वस्त या नात्याने आता देवस्थानांचे जे कारभार पाहणारे व्यवस्थापक आहेत यांची जबाबदारी मात्र निश्चित वाढली आहे. ही पण जाणीव आम्हाला निश्चित रूपाने आहे. मर्यादित स्वरूपामध्ये भाविकांना दर्शन कसं देता येईल आणि त्र्यंबकेश्वरी येणारे भाविक दूरवरून येत आहेत. आज अनेक महिन्यांपासून, सुमारे 8 महिन्यांपासून ही मंदिरं बंद होती. या पार्श्वभूमीवर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात गेल्याने आपल्याला आरोग्याची प्राप्ती होईल अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्या पार्श्वभूमीवर महामृत्युंजय त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टिकोनातून 8 महिन्यानंतर आज मंदिरं उघडी होत आहेत. हा अतिशय चांगला आणि स्वागतार्ह निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो व त्यांना धन्यवाद व्यक्त. गायधनी सर, तुम्ही स्वागत करताय सरकारच्या या निर्णयाचं, पण आता तुम्ही म्हणालात की चांगलं आरोग्य मिळावं म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात भक्तगण येत असतात. पण सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देखील प्रादुर्भाव होऊ शकतो असं देखील एकीकडे भीती व्यक्त होत असताना अशा पद्धतीनं मंदिरांमध्ये भक्तांची संख्या पाहिली तर ती सगळी नियमावली पाळली जाईल का? आणि एक विश्वस्त म्हणून किती मोठं आव्हान असणार आहे आता?
निश्चित रूपाने मी आधीच म्हटलं की आता विश्वस्त मंडळाची जबाबदारी अधिक वाहणार आहे आणि हे निश्चितच आव्हान आमच्या समोर आहे की आता भाविकांचे लोंढे महादेवाच्या किंवा सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतील तेव्हा त्या येणाऱ्या भाविकांना कुठेही कोरोनाची लागण होऊ नये यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, जसं आता त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने सोशल डिस्टन्ससाठी वेगळे बॉक्स त्या ठिकाणी आखलेले आहेत. सॅनिटायझरची व्यवस्था गायधनी केलेली सर, आहे, खूप मास्क खूप सक्तीचं धन्यवाद केलं. आपल्या या प्रतिक्रियेसाठी आणि आशा करतो की सगळ्या नियमांचं पालन होईल. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर सर देखील फोनवरून जोडले गेलेले आहेत. दरेकर सर, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. तर दरेकर सरांचा फोन जो आहे तो कट झालेला आहे, मात्र पुन्हा एकदा त्यांची प्रतिक्रिया घेणं महत्त्वाचं आहे, कारण आपण पाहतोय भाजपनं हा मुद्दा लावून धरलेला होता. गेल्या 2 महिन्यांमध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झाली. राज्यभरातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या मंदिरांच्या बाहेर ही आंदोलनं भाजपकडून करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्ष नेते म्हणून दरेकरांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. आपण पाहतोय एक महत्त्वाची घोषणा जी आहे ती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे मंदिरं उघडण्याची, आणि याच पार्श्वभूमीवरती आध्यात्मिक सेवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले सर देखील आपल्या सोबत आहेत. भोसले सर, स्वागत आपलं. कसं पाहताय तुम्ही या सरकारच्या निर्णयाकडे? निश्चितच आमचं गेल्या 4 महिन्यापासून मंदिरं उघडण्यासाठीचा जो लढा सुरू होता, या लढ्याला आज अखेर यश आलं आणि दिवाळीनंतर नियमावली तयार करू, त्याच्यानंतर मंदिरं उघडू असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दिवाळीत म्हणजे पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं उघडण्याची सद्बुद्धी भगवंतानी दिली आणि त्यामुळे हा हिंदुत्वाचा मोठा विजय झाला. महाराष्ट्रातल्या सर्व साधू संतांचं मी अभिनंदन करतो. सर्व भाविक भक्त जे या आंदोलनात सहभागी झाले त्यांचंही अभिनंदन करतो आणि सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करून सरकारलाही धन्यवाद देतो, कारण लाखो कुटुंबांच्या घरची चूल आता पेटणार आहे आणि देवभक्तातलं अंतर जे 8 महिन्यापासून पडलं होतं ते आता मिटणार आहे. पण भोसले सर, जर या सगळ्या धार्मिक विधींमुळे किंवा मंदिरांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे जर कोरोना रुग्णांचा आकडा वाढला तर त्याला जबाबदार कोण? अजिबात वाढणार नाही. मंदिरं ही स्वच्छता आणि सॅनिटायझेशन शिकवणारीच संस्था आहे. त्याच्यामुळे मंदिरामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेनेच जायचं हे आपल्याला आपली संस्कृती शिकवते. पण ते सगळ्याच ठिकाणी फॉलो होत नाही, ते सगळ्याच ठिकाणी त्याचा अवलंब होत नाही. तेवढी खबरदारी घेईल. आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख या नात्याने मी महाराष्ट्राच्या जनतेलाही आवाहन आणि विनंती करतो की केंद्र शासन आणि राज्य शासनाने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या सगळ्याचं काटेकोरपणे पालन करूनच कोणतीही हलगर्जी न करता आणि सर्व खबरदारी घेऊनच आपण मंदिरात प्रवेश करायचा. बरं, खूप खूप धन्यवाद भोसले सर आपल्या प्रतिक्रियेसाठी. त्यासोबतच काळाराम मंदिराचे नाशिकचे विश्वस्त नाशिकमधलं काळाराम मंदिर जे सुप्रसिद्ध मंदिर आहे त्याचे विश्वस्त ॲडव्होकेट अजय निकम सर देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत. निकम सर, आपली प्रतिक्रिया? अतिशय योग्य असा निर्णय घेतलेला आहे. शासनाने जे काही नॉर्म्स घालून दिलेले आहेत त्यानुसार सर्व भक्तांनी काळजी घ्यायची आहे, त्यानुसार वर्तन करायचं आहे. निकम सर, मी थोडंसं थांबवते, तुमच्याकडे पुन्हा आपल्या प्रतिक्रियेसाठी येते. सुरुवातीला आपण विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. प्रवीणजी, आपण बघितलं भाजपची आंदोलनं ही राज्यभर महत्त्वाचा मुद्दा बनून गेली होती आणि अखेर आता ती घोषणा झालेली आहे. मंदिरं खुली करण्यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा जी आहे मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाही, उशिरा का होईना शहाणपण या ठिकाणी सरकारला सुचलंय आणि वारकरी संप्रदायाला, हिंदुत्ववादी विचारसरणीला किंवा भक्तांना या ठिकाणी दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून झालाय, त्याचं स्वागत करतो. कारण शेवटी या विषयासाठी एवढा वेळ लागायची आवश्यकताच नव्हती. जर आपण एका बाजूला मंडई सार्वजनिक ठिकाणी चालू केल्या, मॉल चालू केले, जिम चालू केले, अगदी रेस्टॉरंट अँड बार, वाईन शॉप सुद्धा सुरू केले, अशा वेळेला काळजी घेऊन मंदिरं सुरू करा अशी वारकरी संप्रदायाची मागणी होती. त्यासाठी भारतीय जनता पार्टीनं त्यांना समर्थन देत मोठं आंदोलन उभं केलं. आम्ही त्यात सहभाग घेतला. परंतु केवळ वारकरी संप्रदाय बोलतोय, भाजप सपोर्ट करतोय म्हणून या ठिकाणी हा विषय प्रलंबित ठेवला गेला होता. शेवटी या सर्व मंडळींचा दबाव आणि या मंदिरांवर अवलंबून जे व्यावसायिक आहेत, नारळवाला असेल, हारवाले असतील, पुजारी असतील, त्यांच्यावर पण त्या ठिकाणी संकट होतं उपासमारीचं. आणि या सगळ्यांच्या दबावापोटी आज शासनाने हा निर्णय घेतलाय. मी स्वागत करतो. परंतु मला वाटतं जे काही नियमावली शासनाने दिलेली आहे
त्याचंही आता पालन सगळ्यांना या ठिकाणी तोच महत्वाचा मुद्दा आहे प्रवीणजी. जर नियमांचं पालन झालं नाही आणि आकडा वाढला, कारण आता दुसरी लाटही येऊ शकते अशी भीती आहे, अशामध्ये जर आकडा वाढला तर काय करायचं? नाही, अशामध्ये वाकडा वाढू नये याची काळजी सरकारसहित सर्वांनीच घेतली पाहिजे. आणि त्याच्यामुळे शासनाने दिलेल्या नियमावलीचं तंतोतंत पालन करणं हाच यावर त्या ठिकाणी उपाय आहे. आता आपण मॉल चालू केलेत, रेस्टॉरंट बार चालू केलेत, काळजी मग घेतात ना. प्रवीणजी ज्या पद्धतीनं तुम्ही आग्रह करत होता मंदिरं उघडली पाहिजे, अनेकांची चूल पेटते, त्यावरती अवलंबून आहे पोट अनेकांचं, म्हणून तुम्ही आग्रह करत होता, तशाच पद्धतीचा आग्रह भाजप आपण लावून धरणार का नियमांचं पालन व्हावं यासाठी? नाही, 100% केवळ आग्रह लावून धरणार नाही, तर मंदिरांमध्ये भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी जातील, स्वतःहून त्या ठिकाणी भक्तांना, तिथल्या आयोजकांना, व्यवस्थापकांना हे नियमावलीचं तंतोतंत पालन करण्यासंदर्भात मदत करतील आणि योग्य ते वातावरण प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुद्धा पक्ष पातळीवर भारतीय जनता पार्टी करेल. कारण शेवटी मंदिरे चालू करणं हा आमचा आग्रह होता, परंतु त्याचबरोबर कोरोनाचं संकट असताना त्याचंही पालन व्हावं ही आमची भूमिका होती. त्याच्यामुळे मंदिरं चालू झाली म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही, तर आम्ही जबाबदारीनं आणि कर्तव्य भावनेनं या सगळ्या प्रक्रियेत जनतेला मदत करू आणि नियमांचं पालन होईल याची दक्षता घेऊ. हो प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतला ही प्रतिक्रिया दिली. त्यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिराचे विश्वस्त ॲडव्होकेट अजय निकम सर देखील आपल्या सोबत आहेत. अजयजी, आपली प्रतिक्रिया, सरकारचा एक मोठा निर्णय मंदिरं खुली करण्यासंदर्भातला. अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे पाडव्याच्या मुहूर्तावरती शासनाने, आणि सर्व धार्मिक स्थळ त्या निमित्ताने उघडले गेलेले आहेत. सर्वांना हिंदू धर्मानुसार पाडव्याच्या दिवशी नववर्ष असतं, त्या दिवशी देवाचं दर्शन मिळेलच, पण सर्वांनी शिस्त देखील पाळली पाहिजे, तरच देवाचे आशीर्वाद सर्वांना मिळतील. आणि जी काही सेकंड लाट येण्याची शक्यता आहे त्यासाठी आम्ही विश्वस्त या नात्याने व देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांसाठी योग्य ती खबरदारी घेऊ, सॅनिटायझर ठेवू, त्याबाबतच्या जे काही नॉर्म्स आहेत त्या सगळे काही व्यवस्थित आम्ही शासनाच्या पाळू. आणि हा जो निर्णय आहे त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय योग्य दिवशी, पाडव्याच्या दिवशी मंदिर हे सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, एक प्रकारे ही आपल्या सर्वांसाठी दिवाळीचं एक गिफ्टच असं म्हणावं लागेल. परंतु भाविकांनी खूप गर्दी न करता टप्प्याटप्प्याने जर त्या देवाचं दर्शन घेतलं तर अधिक योग्य होईल आणि ते अतिशय योग्य पद्धतीने होईल असं मला वैयक्तिक वाटतं. आणि याबद्दल मी शासनाचा पुनश्च एकदा आभारी आहे. आणि जी काही शासनाने आदेश घालून दिलेले आहेत त्या आदेशाचं तंतोतंत पालन देवस्थानच्या वतीने करण्यात. अगदी अजयजी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आणि त्यानंतर कळसुबाई देवस्थानचे मुख्य पुजारी सोमनाथ क्षीरसागर देखील आपल्या सोबत आहेत. सोमनाथजी, आपली प्रतिक्रिया, एक मोठा निर्णय आपण पाहतोय, मंदिरं खुली होणार आहेत, मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे तर ते नियमांची अंमलबजावणी देवस्थानकडून होणं. नमस्कार, मी सोमनाथ क्षीरसागर, मांढरदेवी कळसुबाई देवीचे मुख्य पुजारी. कारण मी प्रथमतः महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो, कारण गेली 8 महिने महाराष्ट्रातील सर्व मंदिरं बंद होती. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनानं हा निर्णय घेतला होता, परंतु आता त्याची लाट ओसरली आहे, बाकी सर्व गोष्टी चालू झालेल्या आहेत. मंदिरच फक्त बंद होती, परंतु आता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शासनानं जो निर्णय घेतलाय तो खरंच अभिनंदनीय आहे. भाविकांना दर्शनाची सोय होईल, परंतु कोरोना अजून संपलेला नाही, तरीही लोकांना सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर हे सगळ्या गोष्टी पाळलेल्याच पाहिजेत. कारण आता 8 महिने भाविक दर्शनासाठी नाहीत, त्याच्यामुळे खूप गर्दी होऊ शकते. तर देवस्थान ट्रस्ट, पुजारी हे सर्वच या गोष्टीची काळजी घेतील. भाविकांनी त्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे. जास्त गर्दी न करता शांततेत शिस्तीनं दर्शन घ्यावं हीच मी सर्वांना विनंती करू शकतो. अगदी, आणि देवस्थानकडून त्या नियमांचं पालन व्हावं हीच अपेक्षा आहे. धन्यवाद सोमनाथजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि यासह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. कारागृहाबाहेर खासदार नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. आमदार रवी राणा यांना भेटू न दिल्यानं खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केलंय.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत आमदार रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना न्याय घोषणा केली होती आणि त्या तर ही दोन दृश्य आपण पाहतो. एकीकडे आपली भूमिका सांगताना नवनीत राणा आपल्याला बघायला मिळतात, तर त्याच ठिकाणी दुसरीकडे आंदोलन केल्यामुळे आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना जोपर्यंत कारागृहामध्ये जाऊन त्यांची भेट घेऊ दिली जाणार नाही तोपर्यंत हे जे धरणे आंदोलन आहे ते असं सुरू राहील असं देखील नवनीत राणा यांनी सांगितलंय. बघत पुढची बातमी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना नेते संजय राऊतांवरती जोरदार टीका केली आहे. एका वर्षात महाविकास आघाडी सरकारनं काय केलं असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला विचारलाय. दरम्यान त्यांना सरकार पडणार अशी भीती आहे असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावलाय. आम्हालाही तुमची थडगी उकरून काढता येतील, त्यामुळे उगाच कुणाला आव्हान देऊ नये असा इशारा देखील दरेकरांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे आता यावरती ठाकरे सरकार किंवा संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. संजय राऊत यांना रोज माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय समाधान मिळत नाही. आता त्या ठिकाणी संजय राऊतांनी सांगितलं आम्ही 1 वर्ष सरकार पूर्ण केलं. जगत तर कोणीच असतं, कारभार तर कोणी करत असतो, गाडी पुढे जात असते, पण 1 वर्षात केलं काय? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलेला शब्द पाळला नाही, अतिवृष्टीनं शेतकरी हैराण आहे. बरं, सरकार आता आपण म्हणतात की सरकार पाडून दाखवा. कोण बोललं? म्हणजे स्वतःच भीतीनं एवढे या ठिकाणी ग्रासलेत की सरकार पडणार असं स्वतःलाच वाटतं, म्हणून ते स्वतःच्या सावलीसारखं भीत सरकार पाडून दाखवा अशा प्रकारचं आव्हान समोर कोण देत नसताना देण्याचा केविलवाना प्रयत्न संजय राऊत करताना दिसत आहेत. आणि राजकीय वर्तुळातल्या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट्ससह आणि दिवाळीचं सेलिब्रेशन घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.